हॅलो, चला एकदा पुन्हा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत शीतला देवी बॉईज अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026. मागील सामना आपण पाहिलाय, काय जबरदस्त ते सामना रंगला होता आणि त्यामध्ये दीपेन दांडेकरची बॅट बोलली. अंधेरी प्रीमियर लीग मध्येही देखील आपला दमखम दाखवला आणि आता अंधेरी चॅम्पियन्स लीग मध्येही देखील आपली झलक त्यांनी दाखवली आहे. हा तर ट्रेलर होता, त्याचा पिक्चर तर अजून बाकी आहे. अंधेरी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचाही देखील पुरस्कार त्याला मिळाला होता आणि देखील याही सिरीज मध्ये या प्रतियोगितेमध्ये आता अव्वल दर्जावरती त्याला आपण पाहतोय. पहिला अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलंय. 19 बॉल मध्ये 58 रन. जेव्हा गरज होती टीमला 77 धावासारखं एक मोठं लक्ष त्याच्या समोर ठेवण्यात आलं होतं, पण फरक पडत नाही या खेळाडूला. जशी हाईट, जशी बॅटिंग, एक चांगला प्लेयर अंधेरीला मिळालेला आहे. जिथे जिथे मोठी प्रतियोगिता असते त्या त्या ठिकाणी दीपेनला पाहिलं जातं आणि ज्या संघाकडून खेळतो तो संघ अतिशय आनंदात राहतो. त्यांना माहिती आहे दीपेनची खासियत काय, दीपेन कसं आहे. द डेंजर असतं दीपेन दांडेकर 3D असं म्हणायला काय हरकत नाही. चला, दोन्ही टीम जर असेल तर आपला डेव्हलपमेंट पाठवायचं. बॅट्समन आले तर फलंदाजीचे नाव सांगायचे. गोलंदाजी एंड वरती आपण पाहतोय करीम. गोलंदाजी करीम आणि फलंदाजीसाठी आहेत रोहित आणि अमान. चला, पंचाचा निर्णय येतोय. टाइम इथे सेट केलाय. चला, लेट्स प्ले. स्टार्ट करायचे. मॅच नंबर 4 शीतला देवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3 चा हा चौथा सामना. पहिला बॉल करीमचा अकोटप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, पण बीट केले फलंदाजाला. चांगली सुरुवात. 6 षटकाचे सामने खेळवले जात आहेत आणि महत्वाची ही गोष्ट आहे की टाइमानुसार, वेळेनुसार प्रत्येक मॅच होत आहे. काय बॅटिंग केली मागील सामन्यामध्ये दीपेनने, मासने. मी सांगितलं होतं की रनाचा पाऊस नक्कीच पडेल त्या मॅच मध्ये आणि तसंच झाला. दुसरा बॉल स्लॉट मध्ये होता, फिरवली होती बॅट ऑन साइडला. एक धावाने आपलं खातं उघडले, आपल्या टीमचं खातं उघडले. धावसंख्या होते 1 या आकड्यावरती. सुंदर असं आयोजन आपण केलंय. लीग फॉर्मॅट सामने चालू आहेत. प्रतियोगितेचा पहिला दिवस प्रोलिंग स्पोर्ट वाहिनीवर लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अनिल भाई, ज्या वेळेला दुसरं वर्ष होतं सीझन 2, हा जो करीम बाबा हा 14 वर्षाचा होता आणि यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मिळवलं होतं आपल्या माहितीसाठी. ओके, जसं सांगितलंय सोनू सरांनी की 14 वर्ष, वय वर्ष 14, तेव्हा या मैदानावरती सीझन 2 चांगल्या प्रमाणे गाजवलं. त्यांनी सुरुवात केली होती या लीग मध्ये आणि नक्कीच अप्रतिम असा एक गोलंदाज आहे, वेगवान. आणि सीझन 1 मध्ये बेस्ट एमर्जिंग प्लेअर चा खिताबही देखील इथे करीमला भेटला होता. असा हा करीम आहे. दर वर्ष 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 सराव करत राहतो, स्वतःला इथे तयार केलंय. आणि म्हणून की काय आज ही लीग प्रतियोगिता असो, ओपन प्रतियोगिता असो, आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीचे जलबे याने दाखवलेत. चांगला बॉल इथे पंचाचा निर्णय टाकल्याच इथे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेलाय. नो बॉल इकडे पंचाचा निर्णय आलाय. थोडीशी चूक झाली ओव्हरस्टेपिंगचा, मला असं वाटतं. नो बॉल इथे पंचाने दिलाय आणि पुढचा बॉल असेल तो फ्री हिटचा असेल. पहा, पंखा फिरवलाय पंचांनी आणि इशारा केलाय की पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. बॅट फिरवावी लागेल.
फ्री हिटची संधी ही फलंदाजाला असेल. पावे याच्यावरती किती पुरेपूर फायदा उचलेल काय. चांगला बॉल यॉर्कर तिकडे टाकलाय, खोदून टाकलाय, विकेट भेटू शकत नाहीये आणि 1 रन इकडे पूर्ण केली आहे. बेस्ट एमर्जिंग प्लेयर सीझन 1 मध्ये, सीझन 2 मध्ये 14 वर्षाचा होता, वय वर्ष 14. तदनंतर स्वतःला ते सावरलंय. अंधेरी प्रीमियर लीग मध्येही देखील सुंदर अशी फलंदाजी केली होती ह्याच करीमने. गोलंदाजी असो फलंदाजी असो करीमला पाहिलं जातं आणि तेच काम सातत्याने कुठलीही टीम असो त्यामध्ये करण्याचं काम करीम करतोय. कमी गतीने टाकला बॉल, फक्त दिशा दिली, खेळाडू तर आहे. 1 रन पूर्ण केल्या, दुसऱ्या धावासाठी निघतील फलंदाज आणि 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. खेळाडूलाही देखील समजलं नाही की आणि प्रताप पुन्हा एकदा पहिल्या ओव्हर मध्ये फक्त ड्रामा, दुसरा नो बॉल. या ओव्हर मधला चिंतेचा विषय असेल. करीम पाहतोय की कुठे चूक होते. चला सर्व प्लेयर यायचे नाहीये बघा, सभी प्लेयर अपने जो स्थान है वहां पर खड़े रहना है. आणि अनिल सर तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही जी क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये सध्याच्या काळातील सध्याच्या घडीतील उभरते सितारे आपल्याला पाहू शकतात. एका बाजूला आपण पाहू शकतो ज्याच्या गोलंदाजीच्या फिरकीवरती चांगले चांगले मुंबईतले फलंदाज सध्या नाचतात, त्याचा सत्यम चौधरी आपण पाहू शकता. किपिंगसाठी दीप चव्हाण देखील आहे आणि गोलंदाजी मार्कवर करीम शेख. हे सध्याच्या घडीतील उभरते सितारे. नक्कीच हे उभरते सितारे ही देखील आपण पाहतात. याच प्रतियोगितेत हीच खासियत आहे ना की उभरते सितारे आज दिलेले आहेत आपल्याला या भूमीने आणि तेच उभरते सितारे आज इथे आपण पाहणार प्रो लिंक स्पोर्ट वाहिनीवरती ह्या प्रतियोगितेच्या माध्यमातून. नक्कीच याला बघितलं जाईल आज आपल्या खेळाच्या बलबुत्यावर मोठमोठ्या प्रतियोगितेमध्ये आपलं नाव कमावणारे, आपल्या एरियाचं नाव कमावणारे, ज्या जागेवर आपण राहतो त्या जागेचं नाव कमावणारे हे 3 खेळाडू. ज्या माहितीनुसार सांगितले जसं नाव तसं काम याही देखील मॅच मध्ये ते करतील. चांगला बॉल, अप्रतिम ते बॉल टाकलाय, यॉर्कर बॉल टाकलाय पण नाही, पंचाचा निर्णय आलाय वाईट बॉल. दिशा भटकला पहा पहिल्याच ओव्हर मध्ये. चला आर्ग्युमेंट करायची नाही आहे, मॅच चालू ठेवा. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. अनिल सर आपल्या माहितीसाठी सांगतो जी फलंदाजी करणारी टीम आहे त्या टीममध्ये देखील जे सलामीचे फलंदाज आले आहेत म्हणजे डावखोरे आताचा रोहित खरात आणि नॉन स्ट्रायकवर अमन आणि आपण पाहू शकता त्यांच्या स्क्वॉडमध्ये मयांक देखील आहे. हे येणाऱ्या काळातील उभरते सितारे आहेत. यांच्या टीममध्ये एक स्टंटमॅन आपले इम्रान बलोच ते देखील आहेत. वेळात वेळ काढून शूटिंग सोडून अंधेरी चॅम्पियन्स लीग खेळण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत इम्रान बलोच. बघा खूप चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक खेळाडूला किती आवड आहे ना की अंधेरी चॅम्पियन्स लीग कधी येते, वेळेतला वेळ काढून आम्ही त्या प्रतियोगितेसाठी खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती प्रतियोगिता तुमच्या समोर आलेली आहे आणि प्रत्येक खेळाडू आपलं 100% या प्रतियोगितेसाठी देत असताना काम कुठलेही असो ते काम सोडून सलग 2 दिवस आता या प्रतियोगितेला खेळण्यासाठी ते सर्व खेळाडू आलेत. पहिल्या ओव्हरसाठी 7 मिनिटं खर्च झालेले आहेत. आता 5 ओव्हर 23 मिनिटांमध्ये करायचे आहेत. आपल्या माहितीसाठी सर मी सांगतो पहिल्या ओव्हरासाठी 7 मिनिटं खर्च केलेले आहेत करीम शेखने. दीप चव्हाण आपल्या माहितीसाठी सांगतो 5 षटकं 23 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. अथवा आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बघा सूचना आहेत तर त्याच्याकडे लक्ष द्यायचे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 12 धावा झाल्या धाव फलकावरती. 30 मिनिटाचा कालावधी दिला. 6 ओव्हर पूर्ण करावे लागतील. तदनंतर त्याच्यावरती जर का टाइम गेला जाईल तर जो निर्णय असेल कमिटीचा ते निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. चला पहिलाच बॉल इकडे डॉट बॉल इकडे आली आहे. सत्यम चौधरी अप्रतिम असा गोलंदाज अंधेरी चॅम्पियन्स लीग मध्ये आपण खेळताना पाहतोय. अजून एक चांगला बॉल, फुलटस बॉल, खराब बॉल, त्याला उत्तर दिले. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हे तर गिफ्ट होतं, गिफ्ट स्वीकारलं तिकडे फलंदाजाने. खराब बॉल आणि त्याच्यावरती प्रहार. षटकार आलाय, पहिला षटकार आलाय या मॅच मधला.
याही मॅच मध्ये मला असं वाटतं धावा येतील. गोलंदाज चांगले आहे, फलंदाज चांगले आहे. नक्कीच प्रत्येक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जात आहे. सोपं नाहीये खेळपट्टीवरती धाबा बनवणं, गोलंदाजाच्या विरोधात हल्ले चढवणं. मैच बॉल है, सारखा बगायचा नहीं. अमन आपको रिक्वेस्ट है, बॉल मत चेक करो बार बार. मैच बॉल है, बॉल चेंज नहीं किया गया है. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. गुगली बॉल पडल्याच्या नंतर बाहेर गेला बॉल. बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट. पहा पंचाचा निर्णय, तो लेग बाईट. कमबॅक केलं, हीच तर खासियत आहे चौधरीची. स्लॉट मध्ये आला तर पुढचा बॉल कसा येईल हे फलंदाजालाही देखील माहिती नाहीये. पडल्याच्या नंतर गुगली आली आहे आणि बीट केलंय ते फलंदाजाला, पण स्ट्राईक रोटेट झाली. रन आलाय त्या बॉलवरती. धावसंख्या झाली 19. पहिल्या ओव्हर मध्ये 12, ह्या ओव्हर मध्ये 7. हा क्या बात आहे. एक स्लिप तैनात केलेली आणि त्यानंतर हा फ्लाइटेड बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. लालच मध्ये फसवण्याचं काम इकडे करतोय. अजून एक रिव्हर्सचा फटका इकडे खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर झालं नाहीये, पण एक धाव घेण्यास रोखू शकत नाहीये. एक धाव आली आहे. सत्यम चौधरी एक षटकाराच्या नंतर स्वतःची वापसी केली आहे. वापसी कशी करता येते ना तर सत्यमला तर पण बघा. व्हेरिएशन, गुगली, फ्लिपर बॉल, सर्व काही व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे, ह्या गोलंदाजाकडे, आणि त्याचा वापर या प्रतियोगितेमध्ये आणि या मॅच मध्ये करतोय. कमी गतीने टाकला बॉल. पहा गुगली, पुन्हा एकदा गुगली. व्हाईट बॉल इकडे जरूर आलाय, पण काय कला दाखवतोय, काय बोट फिरवतोय बॉलवरती. लाईनले थोडी बिघडली, पण त्याच्यानंतर कमाल, लाजवाब. सोपं नाहीये गुगली टाकणं. प्रॅक्टिस करावे लागते, सराव करावा लागतो, आणि तो सराव हा खेळाडू करतोय. अजून एक चांगला बॉल बॅटचा कडा लागलाय. कीपर आहे आणि स्लिपही देखील तैनात आहे. डॉट बॉल इकडे आली आहे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते 22 या आकड्यावरती. 11च्या सरासरीने धावसंख्या बनत असताना हा संघ टाइम तर आहे पहिल्या ओव्हर मध्ये 7 मिनिटं घेतली आहे. करीम वैयक्तिक दुसरं आणि टीम कडून तिसरं षटक घेऊन येतोय. करीम आपल्या टीमसाठी. यानंतर होणारा सामना अंधेरी पॅन्थर्स आणि अंधेरी स्पार्टन दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. पायाबट टाकलाय बॉल, अपील केली आहे, पण काही निर्णय आलेला नाहीये. चांगला बॉल. या ओव्हर मध्ये नक्कीच पहिली जी चूक केली आहे त्या चुकीला सुधारण्याचं काम या ओव्हर मध्ये नक्कीच करीम करेल. सातत्याने क्रिकेट खेळतोय. यानंतरचा जो सामना असेल तो क्वार्टर फायनलचा सामना असेल. जो संघ विजयी होईल तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल आपल्या माहितीसाठी त्या ग्रुपमधून. हा बॉल चांगला होता. आखूड टप्प्याचा बॉल पुट करण्याचा प्रयत्न होता, पण बाईचा इशारा इथे पंचांचा आलाय. आय होप की फलंदाज ठीक आहे. सांगितले सर्व टीमने ते दाखवली, खेळ भावना दाखवली, विचारले की आपण ओके आहात ना, किंवा सांगितले तिकडे फलंदाजीने हो. हीच खेळ भावना आहे. हे बरं वाटतं की आपण फिल्डिंग टीम आहात, पण घरेलू क्रिकेट आहे, आपलं क्रिकेट आहे. एकमेकांची काळजी घेणं देखील गरजेचं आहे, आणि तेच केलंय त्या टीमने. चांगला बॉल. अजून एक नो बॉल. तिसरा नो बॉल इकडे आलेला आहे करीमचा. पंच पाहत आहेत, बारकाईने पाहत आहेत. अजून एक ओव्हर स्टेकचा नो बॉल. तिसरा नो बॉल.
नक्कीच याच्यावरती नक्कीच करीमला अगर पुढे जायचं अजून नाव कमवायचं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती त्याला ध्यान द्यावा लागेल, सराव करावा लागेल. सोपं नाहीये क्रिकेट हे देखील खेळणं. फ्री हिटची संधी बॅटच्या टोवरती लागला, अतिशय वेगाने तो स्ट्रोक खेळलाय. एकच धाव इकडे मिळेल, बॅकअप आहे, चांगला बॅकअप, एक रन मिळाला. फ्री हिटची संधी चुकली पण एक्स्ट्राच भरपूर येत आहेत. मागील सामना आपण पाहिला तर दीपेनने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि एकमात्र असा खेळाडू पहिला अर्धशतक या प्रतियोगितेचं जात आहे दीपेनच्या नावावरती. हा सामना पाहूया कुठे जाईल. चांगला बॉल, बॉलच्या लाईन वरती गेला, दिशा दिली, कॅच, पहिला विकेट. फुलटॉस बॉल वरती मारण्याचा प्रयत्न होता, खेळाडू होता तिकडे, चुकी केली नाहीये आणि करीमच्या खात्यात एक विकेट आली आहे. 25 धावावरती पहिला गडी बाद. चला बॅट्समन रेडी राहायचंय बघा, पुढचा बॅट्समन जो असेल ना रेडी राहायचंय. नईम नईम फलंदाज येतोय, नवीन फलंदाज. पब्या पहिला विकेट आलाय, करीमच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. करीम गोलंदाजीची सुरुवात केली होती आपल्या करिअर पासून, पण त्यानंतर त्यांनी फलंदाजीवरतीही देखील खूप सराव केलाय. फलंदाजी देखील अप्रतिम इथे आपण पाहिली आहे APL मध्ये करीमची. नवीन फलंदाज नईम, 25 धावावरती पहिला गडी बाद. चांगला बॉल आल्या आल्याच बॅट फिरवली आहे, सर दिशेने खेळला, रनआउटची संधी होईल पण पूर्णपणे ते सुरक्षित. मैदान छोटा आहे त्याच्यामुळे की काय पहिला रन घेणं खूप रिस्की रन असतं. पडल्याच्या नंतर सरळ प्लेयरच्या हातामध्ये बॉल गेलाय, डायरेक्ट तो तिकडे आला, स्टंपला लागला असता तर कदाचित धावचीची संधी निर्माण झाली असती, पण पूर्णपणे ते सुरक्षित पहिल्याच बॉलवरती आपलं खातं उघडलंय. चांगला बॉल हलक्याने ते खेळलाय, एक धाव तर इकडे मिळेल. माहिती की एक विकेट इकडे आल्या, करीमला ह्या ओव्हरमध्ये विकेट द्यायची नाहीये. शेवटच्या बॉलवरती दिलाय ते सन्मान. 3 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते धावफलकावरती 27, एक गडी बाद. आपण पाहत आहेत शीतला देवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3. अंधेरीच्या प्रत्येक भागातील सर्व खेळाडूंना इथे संधी देण्याचं काम सोनूदादा यांनी केलेलं आहे. सीझन 3 ही खूप चांगली प्रतियोगिता आहे. प्रत्येक खेळाडू असे आहेत की त्यांनी सीझन 1 पासून ते सीझन 3 पर्यंत ही प्रतियोगिता खेळली आणि काही काही असे नवीन खेळाडू आहेत जे पहिल्यांदाही या प्रतियोगितेमध्ये आज उतरलेले आहेत. ट्रोलिंग स्पोर्ट वाहिनीवर युट्यूबच्या माध्यमातून आपण ही प्रतियोगिता पाहतोय. म्हणजे किती चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे पहा अंधेरीच्या सर्व खेळाडूंसाठी इथे शीतलादेवी बॉईजने. रिवर्स बॉल कुठे लँड होईल खेळाडूच्या हातात आणि इथे झेल सुटलाय. सोपा झेल होता इकडे, अजून एक विकेटची संधी होती. जर का विकेट आली असती तर दबावमध्ये पाडण्याचं काम इथे केलं असतं फिल्डिंग टीमने. गोलंदाजाच्या बरोबरीने इथे प्लेयरचंही देखील वाटा असतो की गोलंदाजाला आपण मदत करावी. ह्या अशा चुका तुम्हाला भागात पडतात. क्रिकेटमध्ये एक एक रनाने आपण सामनाही देखील गमावू शकतो. चांगला बॉल वेगाने टाकला इकडे, बॉल पाहूया लँड कुठे झालाय. चांगल्या टप्प्यावरती इथे बॉल टाकलाय. विकेट किपरही देखील चुस्त तैनात चतुर माइंडसेट करून आलेले आहेत इथे ही फिल्डिंग टीम. काही झाले बघा, पंचांशी वाद घालायचा नाहीये प्लीज, लवकर लवकर आपण खेळायचं. बघा टाइम दिलेला आहे, 30 मिनिटं आपल्याला दिलेली आहे. टाइम चालू आहे, तुमचा टाइम चालू आहे, जितका वेळ घेणार 30 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत.
कमी गतीने टाकलाय, पुन्हा एकदा आडव्या बॅटने काय झालंय, या बिलकुल बोल्ड केलं इकडे. दुसरा गडी बाद, सत्यमच्याही देखील खात्यात आली आहे विकेट. नाही, बॅक टू द डगआउट. त्याची जागा घ्यायला येतोय नवीन फलंदाज आकाश. आकाश. बलोच जो प्लेयर आहे, जसं सांगितले सोनूबाई यांनी, चांगले स्टंटमॅन आहे आणि प्रतियोगिता खेळण्यासाठी ते इकडे आलेले आहेत. पायी आवड आहे या प्रतियोगितेसाठी. बराच एक वर्ष म्हणा की आता प्रत्येक वर्षाला ही प्रतियोगिता येते, वाट पाहावी लागते. व्हाईट बॉल आलाय, पंचाचा निर्णय. पण फिल्डिंग टीमचं आपण पाहिलं तर एक्स्ट्राज भरपूर आलेले आहेत. करीमच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये 3 नो बॉल इकडे आलेले, व्हाईट आलेले आहेत. एक्स्ट्राज भरपूर देण्यात आलेत. वेगाने टाकलाय बॉल, काहीच सळलं नाहीये. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फक्त पाहत राहिलाय, पाठून दांडी गुल झाली आहे. वा सत्यम, कमाल, का वेगाने तो बॉल टाकलाय. पाहिलंय तिकडे सत्यमनी की 3 स्टंप सोडून, मला असं वाटतंय ऑफ स्टंप वरून फलंदाजी करत असताना पाठून मागून इकडे बॉल काढलाय. अशा विकेटच्याही देखील YouTube वरती आपण रील पाहतो. मोये मोये झालंय, कळलंच नाही फलंदाजाला. चांगला बॉल, वेगाने टाकलाय बॉल. अप्रतिम बॉलिंग इथे करतोय सत्यम आपल्या टीम साठी. हीच खासियत आहे, ही क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी दाखवतोय ह्या लीग मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल आडव्या बॅटने फिरवली, टप्पा पडल्याचे तर बराच बॉल वळलाय, जेणेकरून की काय पंचांनी वाईट साईड ते निर्णय दिलाय. धाव संख्या झाली धाव फलकावरती 30. चौथा षटक चालू आहे, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अजून एक चांगला बॉल, फ्लायटेड बॉल होता, फक्त बॅट फिरवण्याचे काम करते पण संपर्क एवढा काही चांगला होत नाहीये. 4 षटक संपलेत बघता बघता आणि धाव संख्या झाली धाव फलकावरती 30. अनिल सर, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मुंबईतले सर्वच फलंदाज सध्या त्या फिरकी गोलंदाजीच्या फिरकीवर फिरतायत. असा गोलंदाज म्हणजे सत्यम चौधरी आपल्याला अंधेरी चॅम्पियन्स लीगमध्ये पाहायला भेटतोय. हे अंधेरी चॅम्पियन्स लीगचं भाग्य समजायचं आहे. नक्कीच हे आपलं भाग्यच आहे आणि ते पाहिले देखील. यूट्यूबवरती आपण काही असे प्लेयर असतात त्यांना यूट्यूबवरती आपण पाहतो, पण आज अंधेरीमध्ये सत्यम चौधरीला आपण पाहतोय. काय लाजवाब इथे गोलंदाजी केली आहे. अनिल सर, आपल्या माहितीसाठी सांगतो की अंधेरी चॅम्पियन्स लीगचा जो ब्रँड अँबॅसिडर आहे ऐश्वर्य सुर्वे, तो देखील ह्या टुर्नामेंटमध्ये खेळणार होता. परंतु मुंबई जी क्रिकेट लीग होणार आहे, मुंबईची T20 लेदर क्रिकेट, त्याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यामुळे काही रूल्स रेग्युलेशनमुळे तो टेनिस क्रिकेट खेळू शकत नाही आहे. आता तो देखील या टुर्नामेंटमध्ये खेळणार होता. तो अंधेरी चॅम्पियन्स लीगचा ब्रँड अँबॅसिडर आहे आपल्या माहितीसाठी. जशी माहिती आहे सोनू सर सांगत आहेत, प्रत्येक खेळाडूची माहिती आहे त्यांच्याकडे. सर्व माहिती आहे. ब्रँड अँबॅसिडर आज लेदरमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे की काय त्याला आज ही लीग खेळता येत नाहीये, पण नक्कीच त्याच्याबरोबर आमच्या शुभेच्छा असतील की आपण तिकडेही आपला चांगला खेळ दाखवा आणि आपल्या ह्या अंधेरी DN नगरचं नाव उंच मोठ्या शिखरावर जाऊन ठेवायचं. 2 धावा इकडे पंचाचा निर्णय आलाय. प्रतियोगितेच्या आयोजनही देखील केलंय. प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्डही देखील इकडे सोनू भाऊला माहिती आहे. किती प्रेम आहे. त्याला 23 मिनिटं झालेली आहेत. 10 चेंडूंसाठी 7च मिनिटं राहिलेली आहेत. देखिए 23 मिनिट्स हुए. बघा अजून तुमच्याकडे 7 मिनिटं आहेत. तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिलाय 6 षटकांसाठी. कमी गतीने टाकलाय बॉल, फटका तर इकडे फसलाय. प्लेयर येतोय तिकडे, करीम कॅच सोडली आहे, डायरेक्ट हिट पण चुकली आहे आणि 2 धावा इकडे. पुन्हा एकदा रनआउटची संधी होईल, काय होईल. OUT आउट, रनआउट. पहा इकडे चुका भरपूर केल्यात फिल्डिंग टीमने, एक्स्ट्राज दिले आहेत, मिस फिल्डिंग केली आहे.
नाव आहेत पण आता चुका करत आहेत. क्रिकेटमध्ये अशा चुका खूप महागात पडतात. जेव्हा जेव्हा कोणत्या फलंदाजाच्या कॅच सुटली त्याने तिकडे रेकॉर्डच बनवलाय. विश्वविक्रम बॅटिंगचा ज्यांनी बनवलं, रोहित शर्माचा कॅच सुटला होता 30 धावावरती श्रीलंकाच्या विरोधात, तेव्हा रेकॉर्ड बॅटिंग त्याने 264 धावा बनवल्या होत्या. नवीन फलंदाज येतोय अनस. चांगला बॉल आल्याच बॅट तर फिरवली आणि बॅट आता फिरवावी लागेल. बॉल आत आलाय, एक धाव पूर्ण केली, रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे पण 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. झाडाला बॉल लागूया, समोर जाळीला बॉल लागलाय, आत आलाय तर धावा पूर्ण कराव्या लागतील फलंदाजाला. जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला धावा पूर्ण कराव्या लागतील. आपल्या माहितीसाठी ही सूचना आहे. अजून एक चांगला बॉल पायावरती टाकला, अपील केली आणि अपील उचलून धरली. लेग बिफोर विकेट, LBW आउट. अजून एक विकेट येते खात्यामध्ये. सदतीस धावावरती विकेट आली आहे. पहा रिप्ले मध्ये दाखवते प्रोलिंक वाहिनीवरती. स्टंपच्या बरोबर मध्ये इथे प्लेअर आलाय आणि जेणेकरून की काय पंचांचा अतिशय सोपा निर्णय, आउट. काय टेलिकास्ट, काय जबरदस्त कॅमेरामॅन वर्क, जबरदस्त इथे प्रोलिंगची टीम काम करत आहे, अप्रतिम. इम्रान बलोच सांगितलं एक चांगले स्टंटमॅन आहेत आणि इथे ही प्रतियोगिता खेळण्यासाठी आलेत. काम काय आयुष्यभर चालतच राहतील पण ही प्रतियोगिता वर्षातून एकदाच येते. तो खेळण्याचा आनंद इकडे दिलाय. हा हे देखील फटका फसलाय पण हे काय घडतंय, 1 2 3 प्लेयर आलेत आणि आताही देखील बॉल हातात आलेला नाहीये. चुका पाहतोय पहिल्या ओव्हर पासून ते आतापर्यंत चुकाच होत आलेल्या आहेत. याच्यावरती तर ह्या टीमला काम करावं लागेल. नक्कीच हा सामना आपण जिंकाल का आपण हाराल हे माहिती नाहीये. क्रिकेट आहे, कोण टीम जिंकेल पण याच्यावरती तर नक्कीच काम करावं लागेल. 5 षटक संपलेत आणि 39 धावा झाल्या धाव फलकावरती. सोनू दादा टाइम सांगायचा आहे, किती मिनिटं बाकी आहेत? 4. बघा म्हणजे 4 मिनट है तुमच्याकडे. 4 मिनट है, 4 मिनट में और पूरा करना होगा. देखिए सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं तर वेळेनुसार प्रत्येक सामने होत आहेत. हेच आहे क्रिकेट, वेळेचं भान ठेवा, हेच आहे क्रिकेट. पहिला बॉल यॉर्कर जडमध्ये टाकलाय. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इकडे आली आहे. एकाच्या मदतीने धाव संख्या झाली आहे 40 या आकड्यावरती. प्रोलिंग स्पोर्ट वाहिनीवर थेट आपण हे लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. आज कोणी खेळाडू नाहीये, कुठे बाहेर असेल पण युट्यूबच्या माध्यमातून आपण या प्रतियोगितेचा आनंद घेऊ शकता. अजून एक चांगला बॉल होता पण पाहूया दिशा कुठे कुठे लँड झाला. पंचाचा निर्णय आला, व्हाईट बॉल. एक्स्ट्राज भरपूर आलेले आहेत. फिल्डिंग देखील गच्चाळ आतापर्यंत पाहिलेली आहे. पण धाव संख्या पण पाहिली तर गोलंदाजीच्या नुसार चांगलीच आहे. अजून एक बॉल, अजून एक व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल इकडे आलेले आहे. हा नक्कीच मी आता म्हणणारच होतं की विकेट किपर नक्कीच गोलंदाजाकडे जायचंय, सांगायचंय, थोडंसं वार्ता करायची त्याच्या बरोबर ती. प्रोत्साहन देणे खूप गरजेचं आहे एखाद्या खेळाडूला. कुठे चुकतंय तर त्याची चूक त्याला समजवा. तेच काम इकडे केलंय. विकेट किपर इकडे चेंज झालाय. पाहूया काय होईल. बॉलर काय कमबॅक करेल काय. थोडीशी लाईन आता इथे बदलेल. चांगला बॉल डाऊन दी ग्राउंड, सरळ खेळलाय. एक धाव इकडे आली आहे. दुसऱ्या धावासाठी निघतील काय, चान्सच नाहीये.
कारण खेळाडू आलाय तिकडे. बॉल आत लागून एक आलाय. धावसंख्या होते या एकच्या मदतीने धावफलकावरती 43 रन. 4 बॉल शेष आहेत. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका बघा, आपल्याकडनं वेळ नाहीये. चांगला बॉल वेगाने टाकला. बॉल ही लाईन आहे. रनआउट होईल. काय करतोय? रनआउट इकडे केलंय. स्ट्राईक घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहताना विकेट सॅक्रिफाईस केले आपल्या प्लेअरसाठी. शेरा प्रत्येक टीम मध्ये मला असं वाटतं शेरा आहेतच. 1-2 अजून प्लेयर असेल त्यांचंही नाव देखील शेरा होतं आणि हा तिसरा शेरा आहे. 3 बॉल अजूनही देखील बाकी आहेत. चांगला बॉल यॉर्कर बॉल इकडे टाकलाय. एक धाव इकडे पूर्ण आली. चांगली फिल्डिंग. चांगला बॉल पकडला आणि चांगला थ्रो फेकलाय. सुंदर फिल्डिंग. धावसंख्या होते 1च्या मदतीने 44 रन. अजूनही देखील 2 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगच्या समाप्तीला. स्ट्राईक वर आहे आता येतोय शेरा. सुंदरस हे ग्राउंड. चांगला बॉल. हो आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट. शेराच्या बॅट मधून आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती 50. वा शेरा. बॉल द्या. बॉल बॉल शेरा. असंच म्हणावं लागेल की बघतोस काय रागानं षटकार मारलाय या वाघानं. शेराचा हा षटकार. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल तर इकडे आलाय. पंचाचा निर्णय काही आलेला नाहीये. 6 षटक संपलेत आणि 6 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 50 धावा झाल्यात आणि 51 धावा बनवायच्यात टीमला जिंकण्यासाठी. एक्कावन्न धावा. जबरदस्त गोलंदाजी. 51 धावा आहे तर पाहूया काय होईल या मॅच मध्ये. कोण संघ जिंकेल, कोण जाईल पुढे. लीग मॅच आहे तर प्रत्येक टीम हेच म्हणेल की सुरुवात विजयानेच होय आणि तेच प्रयत्न करत आहेत.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आलेल्या सर्व टीमचं मी क्रिकेट समालोचन आपल्या सर्वांचं सहर्ष मला स्वागत करतोय. स्पार्टन अंधेरी स्पार्टन आणि अंधेरी पॅन्थर या नाणेफेकीसाठी लवकर. अंधेरी स्पार्टन आणि अंधेरी पैंथर, चलो टॉस के लिए आ जाओ. चलो आइए टॉस के लिए आना है. अगला मुकाबला आपका खेला जाएगा. देखिए सोहेल भाई आणि जावेद भाई यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केले जाईल. जावेद भाई और सोहेल भाई आइए, आपके शुभ हाथों से नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा. आइए आइए सोहेल भाई, जावेद भाई आइए, आपका स्वागत है. आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा अगले मैच का. चलते हैं इस मैच की तरफ. टीम को बनाना है जीतने के लिए 51 रन. दोनों सलामी बल्लेबाज यहाँ पर आ चुके हैं. आइए जावेद भाई, सोहेल भाई, स्वागत है आपका. आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा. वेलकम. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 51 धावा इकडे बनवायच्या. दीप आणि शफिक. यस, पंचाचा निर्णय येतोय. लेट्स प्ले. गोलंदाजी एंड वरती सज्ज होते मयंक. 6 ओव्हर मध्ये बनवायच्या धावा जिंकण्यासाठी 51 रन. स्पार्टनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अंधेरी स्पार्टन आणि पॅन्थर संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ओके, चला पहिलाच बॉल हलक्या हाताने इकडे खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपलं खातं उघडलंय. 1 रन. चांगली टीम आहे, दोन्ही देखील चांगला टीम आहे. नक्कीच असा प्रयत्न असतील की गोलंदाजी टीमही देखील कुठे पाठी नाही आहे. तेही देखील प्रयत्न करतील की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नक्कीच जाऊन ठेवायची आहे. 51 धावा आहेत पण सोपं नाहीये. दुसरा बॉल. आहा, जबरदस्त इकडे बॉल टाकला आणि खोदून काढल्या. दुसऱ्या राऊंडची संधी. प्रतिसाद मिळाला नाही आपल्या पार्टनरचा. धाव चोरायची होती. स्ट्राईक वरती इथे फलंदाज सांगतोय जसा स्ट्रोक खेळला तसा पळा सुटलाय. नाराज असेल आपल्या जोडीदार आहे. जोडीदार सांगत आहे की प्लेयर आहे तिकडे, मी रेडी नाहीये. आपण रेडी आहात पण मी रेडी नाहीये. जर का इकडे रन घेतल्यासाठी गेले असते तर कुठे ना कुठे इथे धावची संधी तर निर्माण झाली असती. पण पूर्णपणे ते सुरक्षित. दोन्ही फलंदाज काय गोलंदाजी करत आहे. चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी होत आहे. अजून एक चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह केलाय. एक मात्र खेळाडू त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग आणि एकच धावनी ते संतुष्ट व्हावं लागेल. याही देखील दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय. एका बाजूला दीप आणि एका बाजूला शफिक. तर गोलंदाजी एंडवर आहे मयंक. 6 षटक आणि 51 धावा. 36 बॉल 51 रन. पुढचा बॉल, चांगला बॉल. इकडे फक्त दिशा दिली आहे. देखिए भाई, आजू बाजू जो प्लेयर है थोड़ा बाहर आना है. चला थँक्यू. सुंदर असं हे मैदान, सुंदर अशी ही प्रतियोगिता. शीतलादेवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3 आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट वाहिनीवर थेट लाईव्ह प्रक्षेपण या प्रतियोगितेचं. फुलटॉस बॉल. बॉल कुठे गेलाय. खेळाडू तर आलाय आणि इकडे कॅच पकडली आहे. फुलटॉस बॉलला बरोबर मारू शकलेलं नाहीये. सीधा प्लेयरच्या हातात इकडे बॉल गेलाय आणि पहिला विकेट गमावलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. मॅच जिंकायची असेल फिल्डिंग टीमला तर असे विकेट घ्यावे लागतील. डॉट बॉल करावे लागतील. फिल्डिंग तशी करावी लागेल. चला बॅट्समन थोडे लवकरच ठेवायचे सर.
देखिए जो अगला बल्लेबाज है बैटिंग टीम आपको रेडी ही रखना है, ज्यादा टाइम लेना नहीं है। सत्यम चौधरी आल्याच बॉलला फिरवलंय पण झाडाला लागून बॉल आत आलाय। एक धाव इकडे पूर्ण केली आहे आणि एकच धाव इकडे मिळेल। चला पहिलं षटक संपल्या आधी पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर धाव संख्या होतीये 4, 1 गडी बाद। लीग फॉर्मेट आहे, प्रत्येक टीम जे जिंकल्या नक्कीच ते प्रयत्न करतील की जिंकतच राहावं। फायनल पर्यंत प्रवेश, सेमीफायनल पर्यंत प्रवेश, टॉप टीम रन रेट पाहतील असं लीग फॉर्मेट असतो। म्हणून प्रत्येक पहिला सामना प्रत्येक टीम अशी म्हणेल की विजयाने आपली सुरुवात व्हावी। रोहित येतोय, बॅट्समन अंधेरी प्रीमियर लीग मध्ये काय बॅटिंग केली होती रोहितने, तो रोहित आता ते आपण पाहतोय। शेवटपर्यंत ती ओव्हर गेली होती, 2 गेंदों में 7 रन चाहिए थे, तभी एक 6 लगा था और उसके बाद 1 बॉल 1 की मैच यहाँ पर निकाली थी रोहित ने। लेकिन ये देखिए अंधेरी चैंपियंस लीग में पहली गेंद पर स्वागत किया है रोहित का। वेलकम रोहित, स्वागत है आपका अंधेरी चैंपियंस लीग में। सत्यमच्या बॅट मधून आलाय षटकार। 10 धावा झाल्यात धाव फलकावरती। अजून एक चांगला बॉल, फ्लाइटेड बॉल होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केले, डॉट बॉल इकडे केलाय। षटकाराच्या नंतर गोलंदाजाने केली इकडे वापसी। सत्यम चौधरी एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिलंय। गोलंदाजीवरती नाचवल्या भल्या भल्या मोठ्या फलंदाजाला तो सत्यम आपण पाहतोय अंधेरी चॅम्पियन्स लीग मध्ये। अजून एक फक्त दिशा, प्रॉपर टायमिंग, स्वीट सॉन्ग ऑफ द बॅट, बॉल जातोय सीमा पार, सिक्सर। बॉल देखील सिक्सरचा आले, सिक्सरच्या बॉलवरती षटकार जाणार नाहीत असं होऊ शकत नाहीये। काय बॅटिंग होतोय सत्यम चौधरी। पहिला बॉल 6, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 6, धाव संख्या 16। चांगला बॉल पहा, काय समीकरण आहे, काय ते आकडे दिसतात ते पहा, 6-0-6-0। आता याच्या नंतरचा बॉल काय होईल, 6-0-6-0। ये भी गेंद जाएगी। देखिए मैंने जैसे कहा था 6-0-6-0-6। आता शेवटचा बॉल काय असेल, डॉट असेल का, काय आकडे आहेत बा। म्हणूनच म्हणतात की क्रिकेट ये आंकड़ों का गेम है। 22 रन शेवटचा बॉल असेल। शेवटचा बॉल देखील आलाय, काय जबरदस्त हे आकडे, 6-0-6-0-6-0। या ओव्हर मध्ये आपण पाहिले 3 षटकार आणि 3 डॉट। 2 षटक संपलेत आणि 11च्या सरासरीने 22 धावा झाल्यात धाव फलकावरती। चांगली बॅटिंग सत्यमची, 3 डॉट झाले नो प्रॉब्लेम, पण 3 बॉल आपण सीमा पारही देखील मारलेत। 18 धावा, महागडं षटक म्हणावं लागेल। मयंक येतोय, वैयक्तिक दुसरं आणि टीम कडून तिसरं। मयंक पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा दिल्यात, कमबॅक करेल का, वापसी करेल का, भरपाई करेल का, या ओव्हरची फरक पडत नाहीये फलंदाजाला। फुल टच बॉल फेकून दिलाय सरळ दिशेने, धावा येतील 2। 24 धावा झाल्या धाव फलकावरती। सत्यम आल्याने सत्यमने आल्याच गाजवलंय ते मैदान। पहिल्या ओव्हर मध्ये विकेट पडला, फरक पडत नाहीये।
सत्यम जसं नाव आहे तशी कामगिरी करतोय संघासाठी. 24 रन, 2.1 धावसंख्या झाली. 24 एक गडी बाद. चांगला बॉल पायावरती इकडे बॉल टाकलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच रन इकडे मिळेल. स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्या झाली 25 या आकड्यावरती. म्हणजे अर्धा टप्पा तर इकडे इकडे पार पूर्ण केलाय. धावसंख्या पाहिजे अजूनही देखील जिंकण्यासाठी 26. स्ट्राईक वर येतोय आता सत्यम. एक स्लिप इथे तैनात केली. स्लिप मध्ये आपण पाहतोय शेराला. चांगला बॉल, फुलटॉस बॉल, विकेट येईल का? पण दोन्ही खेळाडूच्या मधून बॉल जातोय आणि एकच धाव इकडे मिळेल. मारण्याचा प्रयत्न तर जास्त ताकद लावली नव्हती इकडे सत्यमने. थोडीशी ताकद कमी पडली आहे. जर का थोडी ताकद असली असती तर नक्कीच बॉल सीमारेषेच्या पार करण्याचं काम इथे सत्यमने तर केलंच असं. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. चांगला बॉल बाहेरच्या दिशेने इथे काढलाय बॉल. व्हाईट बॉल इकडे पंचाचा निर्णय येतोय. एक स्लिप तैनात केली आहे. प्लॅन नुसार इकडे गोलंदाजी होते. बाहेरचा बॉल काढलाय. धावसंख्या झाली 26. चांगला बॉल, यॉर्कर बॉल, ब्रह्मास्त्र वापरलाय आणि चांगल्या प्रमाणे इकडे वापरलाय. काय इकडे मयंकला आणलंय की दुसऱ्या ओव्हरची भरपाई करण्यासाठी इकडे मयंकला बोलवलंय. आणि आतापर्यंत तर चांगल्या टप्प्यावरती तर गोलंदाजी होत आहे. वैयक्तिक दुसऱ्याने टीम कडून तिसरं षटक घेऊन येतो मयंक. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आणि ह्या ओव्हरमध्ये 27. चांगला बॉल बॅटच्या प्रॉपर मिडल. बॉल जातोय सीमा पार. सिक्सर. बाहेर पण बसणं थोडंसं कठीणच आहे. बाहेर देखील बसले असेल तर फक्त पाहत राहा बाबा. बॉल कधी येऊ शकतो सर. दीपच्या बॅट मधून आला एक षटकार. धावसंख्या झाली धावफलकावरती 33 रन्स. अजून एक कडक कडक बॅट. जबरदस्त फटका. दीप यहां पर जलते हुए. एक और 6. दीप आणि सत्यम दोनों भाई दोनों तबाई. दोन्ही कडून इकडे वार होतीये. धावसंख्या झाली आहे 39 रन. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 12. 18 बॉल 12 रन. 4च्या सरासरीने धावसंख्या बनवायची. अनिल सर तुम्हाला सांगू इच्छितो की जो आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय संदीप यादव याने एका वेळेला सँडी एसपी दादर संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं. चला एसपी मधूनही देखील खेळलेले म्हणजे किती अनुभव आहे या खेळाडूकडे. जसं नाव तसं ब्रँड. चांगला बॉल. आहा क्या बात आहे. हा सर अनुभव आहे वापरलाय. सत्यम चौधरी देखील नाव मोठं आहे पण त्यापेक्षाही देखील गोलंदाजी सुंदर आहे. आणि 4 डावखोर हाताचे गोलंदाज अंतरी स्ट्रायकरकडे 5 आहेत सांगत आहेत. नक्कीच पण सत्यमने आपल्या टीमसाठी एक चांगलं योगदान दिलंय. थोडंसं फास्ट क्रिकेट इकडे खेळला. इथूनही देखील मॅच काहीतरी होऊ शकतं. एक चमत्कार तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतात. हे क्रिकेट आहे. क्रिकेट सांगू शकत नाहीये शेवटच्या बॉल पर्यंत काय होईल. हर एक ओव्हर निर्णायक असते. हर एक ओव्हर मॅच बदलू शकते. या ओव्हर मध्ये काय होईल. संदीप असं एक प्लेयर जे एसपी मधून खेळलेले आहेत. एक नावाजलेली टीम, एक ब्रँड टीम. त्या टीम मध्ये देखील आपलं प्रतिनिधित्व केलंय आणि आज आपण ह्या गोलंदाजाला अंधेरी चॅम्पियन्स लीग मध्ये देखील गोलंदाजी करताना पाहतो. आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बॉल करून सत्यमचा विकेट मिळवलाय.
चांगला बॉल, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. एकच धाव इकडे मिळेल. स्क्वेअरच्या दिशेने बॉल जातोय. शोएब नवीन फलंदाज. धावसंख्या होते या एकच्या मदतीने 40. अजूनही सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 11. बॅटिंग वरती येतोय दीप. हलक्या तेमनगडेचा वापर. मिस फिल्डिंग. बॉल हातात आला असता तर रिस्की रन होता, पण एक रन इकडे पूर्ण केलाय. बघा, मॅच मध्ये यायचं असेल तर असे बॉल तुम्हाला पकडावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, रनआउट देखील मिस तुम्हाला करावे नाही लागणार फिल्डिंग चांगली असली तर. जबरदस्त बॉल पडल्याच्या नंतर पायावरती नक्कीच आदळलाय बॉल. शेर आहे बॉल खालती. लेग बायचा पंचाचा निर्णय येतोय. आपला अनुभव इकडे, आपला पूर्ण अनुभव दाखवतोय. इकडे संदीप एक लेजंड असा प्लेअर या फॉर्मेट मध्ये, या लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट तर आपल्या टीम साठी मिळवून दिलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा. दीपने तर बॅट फिरवली होती, पण दिशा मात्र एकच मिळेल. धावसंख्या होते 1च्या मदतीने 43 रन. अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात 8 रन. शेवटचा बॉल. 13 बॉल 8 रन. शेवटच्या बॉल वरती काय होईल पाहायचंय. शेवटचा बॉल आलाय. डॉट. वेगाने इकडे बॉल टाकलाय. मॅच अजूनही देखील संपलेली नाहीये. आता ही जी ओव्हर असेल ती महत्वाची ओव्हर असेल, आणि त्याच्यानंतर जर का शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना गेला तर नक्कीच मला असं वाटेल की संदीप दादाकडेच देखील कप्तान येईल. पण ही महत्वाची ओव्हर आहे. 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी 8. चला, टाइम किती झालाय बॅटिंग फिल्डिंग टीमचं सांगायचंय. सोनू दादा माहिती असेल तर. चला, फिल्डिंग लावून घ्यायची. बारा 8 रन. येतोय गोलंदाजीसाठी रोहित. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या, पण या ओव्हर मध्ये काय होईल. रोहित कमबॅक करेल काय. आठवतोय फायनलचा तो सामना अंधेरी प्रीमियर लीग मध्ये काय गाजवलं होतं याच प्लेअरने ते मैदान. बॅटिंग बॉलिंग संकटातून बाहेर काढण्याचं काम ह्या खेळाडूने केलं होतं, पण हे फॉर्मॅट थोडंसं वेगळं आहे. चांगला बॉल, फुलटॉस बॉल होता. रनआउटची संधी. थ्रो कुठल्या ठिकाणी आहे. फिल्डिंग तर केली, आता थ्रो खराब आहे. असे बॉल पकडा मॅच मध्ये या, विकेट गमवा हेच म्हणेल फिल्डिंग टीम. 11 बॉल. आता धावसंख्या बनवायची आहे 7. चांगला बॉल. ओहो, कडक शॉट. क्या बात है. बॉल जाईल सीमा पार. धावा किती येतील. षटकार. काय फटका इकडे सजवलाय. धाव संख्या झाली आहे 50. स्कोअर लेवल आणि 1 धाव बनवायची आहे. जर बॉल हरवला असेल तर बॉल द्या. बघा, मॅच थांबू नका. अजून एक MS धोनी स्टाईलनी सामना संपवलाय. वड बॅटिंग. काय टीम आहे. जबरदस्त इकडे सामना रंगलाय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय. हरिकेन्स. अंधेरी हरिकेन्सच्या संघाने चांगल्या पद्धतीने हा सामना जिंकला. 10 बॉल राखून हा सामना जिंकवलाय. नक्कीच या जिंकेवरती रन रेट वरती देखील बघितलं जाईल, कारण लीग मॅच आहेत. या पुढील आवाज आपण पाहणार आहोत अंधेरीतील